नमस्कार, मी सुनीता बोरकुल कुकिंग विथ सुनीता बोरकुल आपल्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आता मस्त छान गार वातावरण झालेलं आहे, सगळीकडे पाऊस पडतोय, मस्त छान थंड वातावरण झालेलं आहे। अशा थंड वातावरणामध्ये आपण तळणीचे पदार्थ तर खूप करतो, पण आता काहीतरी हेल्दी पाहिजे म्हणून आज आपण आहे ना रसम राईस कसा करायचा ते बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करू। आधी आपण आहे ना साहित्य बघून घेऊ। इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले, तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता जे तुम्ही वापरत असाल ते। त्याच्यासाठी 1 वाटी आपल्याला इथे डाळ लागेल, तुरीची डाळ, 2 चमचे मुगाची डाळ लागेल। हे झालं आपलं भाताचं साहित्य। आता आपण इथे फोडणीचं साहित्य बघून घेऊ। पहिले कांदा घेतलेला आहे, कांदा आहे ना असा मोठा लांब लांब असा मोठा कापून घ्यायचा, बारीक नाही चिरायचा। आणि इथे हे टोमॅटो घेतलेला आहे, 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे मी। इथे आपल्याला लागेल मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता, ठेचलेला लसूण, लाल सुक्या मिरच्या, थोडासा गूळ लागेल आणि तिखट, लाल तिखट लागेल। त्याचबरोबर आपल्याला इथे कोथिंबीर लागेल भरपूर आणि हे चिंचाचं पाणी। हे झालं आपलं फोडणीचं साहित्य। आपल्याला एक मसाला करायचा आहे, त्याच्यासाठी मी इथे 2 चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे, 1 मोठा चमचा धने घेतलेले आहे, 1 अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, 10 ते 12 काळी मिरी घेतलेली आहे, 10 ते 15 मेथीचे दाणे घेतलेले आहे आणि 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्याचबरोबर लागेल आपल्याला कढीपत्ता। आता हे आपण छान भाजून घेऊ पहिले। बघा आता डाळ, दोघी पण डाळी एकत्र करायच्या आणि छान स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आपल्याला हे। आणि आपला मसाला वगैरे होईस्तोवर मस्त भिजू द्यायचं आहे। छान स्वच्छ धुवून घेते आणि पाणी घालून आपल्याला हे भिजू द्यायचं आहे। हे बघा पाणी घालून स्वच्छ आता हे आपण भिजू देऊ। आता एक मसाला करतोय आपण, त्याच्यासाठी इथे तुरीची डाळ, धने, जिरे, मिरे, मेथी दाणा, लाल सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता छान आता हे भाजून घ्यायचं आपल्याला। हे बघा छान मस्त असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। हे जेवढं छान भाजल्या जातील ना तेवढा याचा रसमचा मस्त छान असा सुगंध येतो। मग जाळायचं नाही, एकदम मस्त मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। इथे मस्त छान असे भाजल्या गेले, मध्ये काढून घेते मी आणि थंड करून घेऊ आणि मग मिक्सरला मस्त अशी बारीक पावडर करून घेऊ। हे बघा आता मी ना एका बाउलमध्ये काढून घेते आणि पूर्ण थंड करून घेऊ आता हे आपण। मग मिक्सरला छान बारीक पावडर करून घ्यायची। हे बघा इथे ना पावडर तयार झालेली आहे। हे बघा मस्त छान असा सुगंध येतोय, आपल्या इथं रस्सम पावडर तयार आहे। बघा आता मी याच्यामध्ये कढई घेतलेली मोठी, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। आता आपण फोडणी देतोय। मोहरी टाकते मी पहिले, मोहरी छान तडतडू द्यायची, लसूण, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या, सुक्या लाल मिरच्या, त्याचबरोबर हिंग, लाल तिखट, कांदा छान आता हे परतू द्यायचं आपल्याला। यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे, हळद, छान मऊ होऊ द्यायचं आहे। मंद आचेवरच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे, छान मऊ होतं। त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी पण टाकू शकता, पाणी टाकते थोडंसं। झाकण ठेवू आणि एक
5 ते 10 मिनिट 5 मिनिटासाठी वाफ काढून घेऊ याची. तर आपण यामध्ये हा जो मसाला तयार करून घेतलेला आहे ना, हा सगळा याच्यामध्ये टाकते मी. मिक्स करून घेऊ. मिक्स करून थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून लवकर मऊ होईल. बघा एकदम थोडं मीठ टाकते मी मऊ होण्यासाठी. तर हे मिक्स करू आणि झाकण ठेवू आपण याच्यावर आणि एक 5-10 मिनिटासाठी छान मस्त मऊ होऊ देऊ. झाकण ठेवायचं. हे बघा छान शिजलं गेलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये ना हे जे तांदूळ भिजत घातले होते ना, पाण्याने थळून टाकून देऊ. आता आहे ना, हे जे तांदूळ आहेत ना, स्वच्छ धुवून घेतले होते आपण आणि भिजत घातले होते. इथे तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता. तर मी ते ना बासमती तुकडा जो आम्ही रेग्युलर वापरतो तो घेतलेला आहे. तर आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. पाणी किती टाकायचं? भरपूर पाणी टाकायचं आपल्याला याच्यामध्ये. आता इथे आपण 1 वाटी तांदूळ घेतलेले होते, अर्धा वाटी तुरीची डाळ, 2 चमचे मुगाची डाळ घेतलेली होती. असं आपलं 1.5 वाटी झालेलं होतं. तर इथे 3 ते 4 वाट्या मी पाणी टाकते. गरम पाणी टाकायचं आहे. आता इथे पाणी टाकलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपण पहिले पण थोडं मीठ टाकलेलं होतं, आता पुन्हा थोडं मीठ टाकू. छान मिक्स करून घेऊ. कोथिंबीर टाकायची. मस्त आता हे शिजू द्यायचं आहे. हे बघा आता आपण याने झाकण काढून बघू. मस्त झालेलं आहे. इथं आपलं रस्सम राईस आहे बघा, मस्त शिजलेला आहे. पण आता याच्यामध्ये आपल्याला हा पूर्ण नाही झालेला अजून, कारण याच्यामध्ये आपल्याला हा जो चिंचेचा कोळ केलेला आहे आपण तो टाकायचा आहे. त्याच्याशिवाय हा अपूर्ण आहे. तुम्ही इथं तुमच्या ह्याच्यानुसार टाका, तुम्हाला कितपत आंबट पाहिजे त्यानुसार. आणि इथे गूळ टाकते मी 1 चमचा. हे छान मिक्स करून घ्यायचं. बघा इथं भात तयार झालेला आहे. वरतून अजून थोडी कोथिंबीर टाकते मी. हे बघा मस्त छान असा आपला ते बघू शकतात. मस्त झालेला आहे भात. आहा काय भारी, एकदम मस्त वाफळता भात. हे बघा रस्सम राईस का भारी झालेला आहे. आता याच्याबरोबर तुम्ही पापड खाऊ शकता, तळलेला भाजलेला कसाही कोणताही घेऊ शकतात. त्याने तर लोणचं बिंचं काही घेऊन खाऊ शकतात. हे बघा मस्त झालेला आहे. हे बघा काय भारी झालेला आहे भात. खरंच सांगते, नक्की करा तुम्ही पण, खूप छान मस्त आहे. बघा तुपाची दारा हा काय भारी. खरंच सांगते नक्की करून बघा तुम्ही. थोडीशी कोथिंबीर. हे बघा लोणचं, तुपाची डाळ आणि आपला रस्सम राईस, काय भारी कॉम्बिनेशन आहे, एकदम मस्त. हे बघा बघा इथे आपला मस्त छान असा रस्सम राईस तयार झालेला आहे. खूप छान भन्नाट झालेला आहे. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल. एकदम साधी सोपी रेसिपी मी इथं दाखवलेली तुम्हाला, पण तेवढीच टेस्टी आहे. तुम्हाला जर रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा आणि आपण असाच नवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.